महापालिकेतील भंगार चोरी प्रकरणानंतर महापौर विनायक कोंड्याल यांनी सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्यासह नगर अभियंता विभाग आणि अतिक्रमण विभागाच्या स्टोअरची अचानक पाहणी केली। सोलापूर महापालिकेतील स्टोअरमध्ये नुकताच भंगार चोरीचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेनंतर महापौर विनायक कोंड्याल यांनी स्टोअरची दुपारी अचानक पाहणी केली। या स्टोअरमध्ये आतील बाजूला नगर अभियंता विभागाचं तर प्रवेशद्वाराच्या लगत अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचं भंगार आणि इतर साहित्य ठेवण्यात येतं। या दोन्ही विभागांची पाहणी केली। सद्यस्थितीतील नियोजनाची माहिती घेतली। या स्टोअरमधील साहित्य साठवणूक, सुरक्षा यंत्रणा, येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्ती आणि वाहनांची नोंद प्रणाली तसंच कार्यपद्धतीचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार, नियंत्रण अधिकारी तपन डंके यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। महापौर विनायक कोंड्याल यांनी स्टोअरमध्ये प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र मस्टर नोंद तातडीनं सुरू करावी। परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचीही स्वतंत्र नोंद ठेवण्यासाठी सक्षम व्यवस्था उभारण्यास सांगितलं। नुकत्याच घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी संपूर्ण परिसरात CCTV कॅमेरे बसवणं, नियमित तपासणी आणि अधिक प्रभावी देखरेख, वेळोवेळी जमा झालेल्या साहित्य आणि भंगाराची नोंद ठेवावी। संबंधित अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क राहून तातडीनं आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशा स्पष्ट सूचना महापौर विनायक कोंड्याल यांनी दिल्या। अभियंताचा जो स्टोअर विभाग आहे, महानगरपालिकेचा जो आपला स्टोअर विभाग आहे, परवा दिवशी या ठिकाणी जी काही घटना घडली ती घटना आम्ही जे कोण काय त्या ह्याच्यात होतं त्याला पहिला सर्वप्रथम मी त्या ठिकाणी गुन्हा दाखल करा म्हणून या ठिकाणी सांगितलं आणि सिटी इंजिनियर असतील, अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेब असतील आणि आयुक्त साहेब यांना या ठिकाणी आम्ही फोनद्वारे आणि समक्ष या ठिकाणी भेट देऊन आम्ही सांगितलं की या ठिकाणी आता कोण जे आत येत असेल तर त्याचं एक वेगळं स्वतंत्र रजिस्टर आणि मास्टर ठेवून या ठिकाणी वेगळे सिक्युरिटीवाले या ठिकाणी ठेवा असं आम्ही या ठिकाणी आता सांगितलं आहे। उद्यापासून या ठिकाणी कायम रजिस्टर आणि सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचं जे कोण आतमध्ये येतील, भले ते महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, त्यांच्या आतमध्ये एंट्री होत असताना या ठिकाणी त्यांची ज्याप्रमाणे आपण कंपनीला हे करतो काय आहे, हे स्टोअर महानगरपालिकेचं असल्यामुळं सकाळ सकाळी जे काही कामं असतात महानगरपालिकेचीच गाडी असतात त्यामुळे ते ये जा करत असतात। पण आता तसं न होतं कुठली गाडी कधी बाहेर पडते आणि कुठली गाडी कधी आतमध्ये येते ह्याचं या ठिकाणी रजिस्टर मेंटेन केलं जाईल आणि कोण कर्मचारी आत येईल आणि कोण कर्मचारी बाहेर जाईल ह्याचं देखील या ठिकाणी नोंदी राहणार आहे। आणि स्टोअर विभागातील आता आज पण बघितलं नगर अभियंत्याचं प्रशासन विभागातील काही सामान या ठिकाणी आहे आणि तसंच जे आपण बाहेरून जे कारवाई करतो ती देखील मटेरियल या ठिकाणी आणून इथून दंडाची कारवाई आपण त्यांचं जे काय दंड निघतं आपण त्यांना पावती करून हे सर्व मटेरियल आपण त्यांना संबंधित व्यक्तीला आपण परत देत असतो, त्याच्यावर दंड कारवाई करू। मग हे असं बाकीचे आता जी परवा जी घटना घडली ती परत असं घडू नये या ठिकाणी आपण व्हिजिट करून आम्ही या ठिकाणी आता आदेश दिलेले आहेत। यावेळी त्यांच्या समवेत सभागृह नेते नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती।